ओम साईराम मैत्रिणींनो, घे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत काठापासून बाहीची डिझाईन थोडी वेगळ्या प्रकारची आहे। हे पहा, आपण आता याचा बाहीचं सेंटर काढून घेतलेलं आहे। मिडलवरती एक लाईन देऊन घेतलेली आहे। अस्तर बाही जॉईन करून घेतली आहे। आता हे पहा, काठ आहे तर काठाच्या एका बाजूला आपण त्याला शिलाई देऊन घेतलेली आहे आणि काठाचे आपल्याला आता सेंटर काढून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने काठाचा आपण सेंटर काढून घेतला आणि बाही जी आपण तयार करून घेतली होती तिचाही सेंटर काढून घेतलेला आहे। कुठली लॉंग स्लीव्जवरती तुम्ही डिझाईन बनवू शकता। हे पहा, 5 इंच अंतर आहे तर रेडी आपले 4.5 होईल। आता 2 इंचावरती एक आपण मार्क केलं आणि या साईडला आपण करणार आहोत। हे पहा, वरच्या साईडने 1 इंचावरती असं मार्क करून घेतलेलं आहे। तुम्ही हवे त्या शेपमध्ये करू शकता। तुम्हाला जर थोडी वेगळी डिझाईन हवी असेल तरी तुम्ही करू शकता। मी अशा पद्धतीने थोडीशी असं वेगळा लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ब्रॉड काट होता आणि थोडंसं आहे तसंच काट लावण्यापेक्षा अशी डिझाईन जर करून लावली तर ब्लाऊजची स्लीव्ज आहे ती थोडी छान वाटते, अशी अट्रॅक्टिव्ह दिसते। हे पहा, अशा पद्धतीने आपण त्याला थोडंसं शेप देऊन घेतलेला आहे। याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे शेप येतात। मला जरा हा वेगळा वाटला म्हणून मी या पद्धतीने वापरलेला आहे। नक्की एक वेळा ट्राय करून पहा। अशा पद्धतीने आपण काठावरती अशी मार्क करून घेतलेली आहे आणि आपल्याला आता ही पहा, जी आपण डिझाईन मार्क केली होती ती आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने जसं आपण त्याला शेप दिलेला आहे त्याच पद्धतीने कट करून घ्यायची आहे त्या शेपवरती। ह्याच्यामध्ये तुम्ही वेगळा अजून शेप दिला तरीही चालतो। आपल्याला आवडेल ती डिझाईन आपण वापरू शकतो ह्याच्यावरती। सिंपल काट लावण्यापेक्षा असं थोडंसं वेगळं काहीतरी युनिक डिझाईन तयार होते। हे पहा, अशा पद्धतीने आपली डिझाईन तयार झालेली आहे। आता ज्या साईडला आपण कपडा आतून दुमडला होता ती बाजू खालच्या साईडने ठेवायची आहे काठाची आपल्याला आणि बरोबर दोघांचा सेंटर असं एकमेकांवरती ठेवून घ्यायचा आहे, स्लीवचा आणि काठाचा। आणि हे पहा, त्याच्यावरती आपल्याला आता स्टिच करून घ्यायचं आहे। खूप छोटासा आणि एकदम इझीमध्ये तुम्हाला हा मी व्हिडिओ हे केलेला आहे, पहा दाखवलेला आहे। एकदम सोप्या पद्धतीने आपण कुठली लॉंग स्लीव्ज घेतली तर त्यावरती आपण ही डिझाईन ट्राय करू शकतो। हीच नाही, याच्यामध्ये अनेक डिझाईन असतात। आपल्यावरती आहे, आपण हे पहा, एक टेलरचं काम असते की वेगळं कसं लूक असं काय देता येईल हे आपल्यावर अवलंबून असतं। कस्टमरला एवढं त्याच्यामधली आयडिया नसते, परंतु आपल्याला जे छान वाटतं, योग्य वाटतं ते आपण नवीन देण्याचा नेहमी प्रयत्न करायचा। एकदम सिंपल अशी काठाची साडी होती त्यामुळे ह्याच्यामध्ये वेगळं असं काही नाही। त्यांना पफ स्लीव्ज वगैरे काही नको होतं, आहे असंच ब्लाऊज हवा होता। मग काठावरतीच थोडंसं काहीतरी ॲडजस्टमेंट करायचं म्हणून मग मी त्यांना सांगितलं की मी थोडीशी काठाचीच डिझाईन फक्त ॲडजस्ट करणार आहे। तर त्यांना ती खूप आवडली। घातल्यानंतर हा ब्लाऊज खूप सुंदर दिसत होता। ह्याचा मी फायनल लुक पण तुम्हाला दाखवेल। हे पहा, अशा पद्धतीने आता पूर्ण ह्याला जोडून घ्यायचं आहे आपल्याला। सेंटर काढलेलं आहे, बरोबर सेंटरवरतीच असं स्टिच करून घ्यायचं आहे। याचा मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला होता इन डिटेल, म्हणून मी याचा लॉंग व्हिडिओ पण तुमच्यासाठी आता हा सेंड करत आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण आहे याच्यावरती पूर्ण अशी व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। तुम्हाला ज्या पद्धतीची लेस आवडते त्या पद्धतीची लेस तुम्ही ह्याच्यावरती अटॅच करू शकता। आता हे पहा, आपली लावून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यावरती लेस अटॅच करणार आहोत। खालच्या साईडला बॉटमच्या लेस नाही लावायची, मग ते एकदम असं जास्त वटवट अशी डिझाईन वाटते। त्यामुळे आपण आहे ना, फक्त जिथे बॉर्डर आपण कट केलेली होती त्या साईडनेच फक्त आपण लेस लावून घेणार आहोत। व्यवस्थित अशा पद्धतीने ह्याला लेस लावून घ्यायची आहे। खूप सोप्या पद्धतीची स्लीव्ज आहे आणि एकदम मस्त अशी दिसते पण छान, आणि जास्त बनवायलाही वेळ लागत नाही आणि लुकही खूप छान येतो। असं वेगळं काहीतरी ट्राय करत राहायचं। जसा शेप आहे पहा त्याचा, त्याच हिशोबाने लेस आपल्याला फिरवायची आहे आणि लेस घेताना कधी एकदम कडक घ्यायची नाही। अशी सुळसुळीत जिथे लूज पडते अशा हिशोबाचीच लेस घ्यायची, म्हणजे ती आपल्याला अटॅच करायला जास्त अशी मेहनत करावी लागत नाही आणि व्यवस्थित बसते। ही जरा कडकमध्ये होती त्यामुळे याला लावण्यासाठी वेळ लागत होता। एकदम लूज अशी लेस घेतली ना की ती खूप छान बसते। एकदम कडक कडक अशा डिझाईनच्या असतात ना, त्या लेस अटॅच करायला ना खूप मेहनत लागते। व्यवस्थित फिनिशिंगमध्ये त्या बसत नाहीत। सुळसुळीत लेस असली की ती पटकन अटॅच होऊन जाते आणि हवा तसा आपल्याला शेपही देता येतो। गोल्डन काट होते त्यामुळे ह्याच्यावरती मी गोल्डन यूज केलेली आहे।
आणि ज्यावेळेस तुम्ही लेस अटॅच करता त्यावेळेस वरती कधी गोल्डन कलरचा धागा वापरायचा. ज्या कलरची तुम्ही लेस लावताय त्याच कलरचा धागा कंपल्सरी प्रत्येक वेळेस वापरायचा. जो ब्लाऊजचा धागा आहे तो नाही ठेवायचा. आतल्या साईडने असेल तरी चालेल, पण वरच्या साईडने आपण ज्या कलरची लेस आहे त्याच कलरचा मॅचिंग धागा वापरायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी एकदम फिनिशिंगमध्ये अशी लेस लावून घ्यायची. आपल्याला लेस लावताना ताणायचं नाही आहे, लेस अशी खेचून घ्यायची नाही, लूज सोडायची आहे, नाहीतर डिझाईन पूर्ण वेगळी होऊन जाते. खेचली तर फिनिशिंग येत नाही ब्लाऊजला. हे पहा, जिथे कॉर्नर येतो तिथे आपल्याला सुई आतमध्ये ठेवायची आणि त्यानंतरच लेस टर्न करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपली ही आता पूर्ण लेस लावून झालेली आहे. व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये लावायची, पूर्ण लास्टपर्यंत लावून घ्यायची. जिथे फिटिंग आहे तिथपर्यंत नाही घ्यायची, कारण कधी त्यांना भविष्यामध्ये ब्लाऊज जर उसवायची वेळ आली तर त्यावेळेस ना ते व्यवस्थित वाटत नाही. त्यामुळे हे पहा, आता ही लेस लावून झालेली आहे. एक शो बटन लावले मी, नंतर 3 लावले होते, तुम्हाला एकच दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने ही पहा आपली स्लीव्ज रेडी झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला एकदम ही शॉर्टकट डिझाईन? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.